नमस्कार पालक हो. तुमच्या बाळासाठी सर्वोत्तम पोषण कोणते? चला जाणून घेऊया ए2 गीर गाईच्या तुपाचे महत्त्व. आज आपण 6 महिन्यांवरील बाळांसाठी ए2 गीर गाईचे तूप अटूगर काऊ घी कसे फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. भेटूया स्वरूपाला, तुमच्यासारखीच एक तरुणाई जी आपल्या बाळाच्या योग्य विकासासाठी जागरूक आहे. गीर गाईचे तूप हे सामान्य तुपाहून वेगळे का आहे? कारण यात N2 बीटा केसिन असते, जे पचायला खूप सोपे आहे. भारतीय संस्कृतीत या शुद्ध तुपाला सजूक तूप किंवा सुवर्ण अमृत गोल्डन एलिक्सिर म्हटले जाते. याचे कारण म्हणजे त्याचे अमूल्य आरोग्य फायदे. चला पाहूया या तुपात कोणते पोषक घटक दडलेले आहेत जे तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. N2 तुपात जीवनसत्वे अ, ड, ई आणि के, विटामिन्स A, D, E, K मुबलक प्रमाणात असतात. ही जीवनसत्वे फॅट सोल्युबल असल्यामुळे तुपातून शोषली जातात. यातील DHA, DHA आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स बाळाच्या मेंदूच्या जलद विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे बाळाची आकलन शक्ती वाढते. तसेच यात असलेले विटॅमिन K2 कॅल्शियम शोषण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या बाळाची हाडे मजबूत होतात. बाळाच्या आहारात तूप कसे समाविष्ट करावे आणि पचनासाठी ते का चांगले आहे हे पाहूया. बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याच्या रोजच्या वरण भातात दाल राईस काही थेंब तूप मिसळू शकता. यामुळे जेवण अधिक चवदार आणि पौष्टिक होते. नाचणीच्या सत्वात रागी पॉरिज तूप घातल्यास बाळाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि तूप शोषण्यास मदत होते. A2 तुपात ब्युटेरिक ॲसिड असते, जे आतड्यांसाठी उत्तम आहे. यामुळे बाळाची पचनशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. तर A2 गीर गाईचे तूप हे केवळ एक फॅट नाही, तर ते तुमच्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आवश्यक पूरक अन्न आहे. थोडक्यात सांगायचे तर ते मेंदूचा विकास करते, हाडे मजबूत बनवते आणि पचनास मदत करते. लक्षात ठेवा, कोणताही नवा पदार्थ आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या बालरोग तज्ज्ञांचा पेडियाट्रिशियन सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमचे बाळ निरोगी राहो हीच आमची सदिच्छा. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.